मराठवाडा विभाग जो आहे तो झालेला आहे। त्याच्यानंतर पश्चिम विभाग असेल किंवा वेगवेगळ्या भागातल्या मतदारसंघाची ती घोषणा करणार आहेत। घोषणा जी आहे त्या जरांगे पाटील यांच्या सुरूच आहेत आणि त्यानंतर ते उमेदवारांच्या सुद्धा घोषणा करणार आहेत। माझ्यासोबत काही येवल्याहून आलेले हे सगळे मराठा आंदोलक आहेत। दादा, मनोज जरांगे पाटील यांनी आता मतदारसंघाच्या घोषणा केलेल्या आहेत, याच्याकडे तुम्ही कसं बघता सर? ज्या मतदारसंघात घोषणा केल्यात त्या अतिशय चांगल्या आणि सुस्थितीत आहे। जिथं लढायला पाहिजे तिथं पाटलांच्या आदेशानुसार ते लढल्या पाहिजे, जिथं पाडायचं तिथं पडल्या पाहिजे। परंतु अजून आमचं पश्चिम महाराष्ट्र येवला, नाशिक जिल्ह्यातील येवला जे पाटलांना अतिशय प्रखर विरोध करणारा एक मतदारसंघाचा आमदार म्हणजे भुजबळ यांनी जो प्रखर विरोध करूनही आज पाटलांनी जर ठरवलं म्हणजे पाटलांनी आदेश केले की मराठा उमेदवार तिथं दिला गेला पाहिजे। परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की येवल्यामध्ये शरद पवार गट तुतारी यांनी मराठा एक उमेदवार दिलेला आहे। जे मराठा उमेदवार देऊन आता पाटलांची काय भूमिका असेल ती अतिशय महत्त्वाची आहे। परंतु येवल्याच्या वतीने मी सांगू इच्छितो की आता येवलेकर तुतारी हातात घेणार नाही, पाटलांनी दिलेला उमेदवारच हा एकमेव उमेदवार असेल आणि तोच पाटलांनी उमेदवार। आता पाटलांकडे आम्ही जी 10-15 लोकांची यादी होती ती शॉर्टिंग करून 2-3च लोक ठेवलेत की त्या 2-3पैकी एक जण उमेदवार द्यावं। त्यासाठी मराठा समाज त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहून आणि पाटलांवर गुलाल टाकल्याशिवाय राहणार। येवल्यामध्ये नेमकी कुणाकुणाची फाईट आहे? आतापर्यंत कुणी किती अर्ज भरले तर मराठा वोटिंग जी आहे ती किती आहे तिथे? आता येवल्याची परिस्थिती अशी आहे की 3-3.25 लाख टोटल मतदान आहे। त्यापैकी 1,27,000 मराठा मतदान आहे। त्यापैकी 60-65 हजार मतदान मुस्लिमांचं आहे। दलितांचं मतदान 30-35 हजार आहे। असं 2 लाखापर्यंत जर पाटलांनी जर हे गणित जुळवलेलं आहे मराठा, मुस्लिम आणि दलित, तर पाटलांनी दिलेला उमेदवार तिथं कुठलाही शंका न घेता तो भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही। जर समजा आता तुम्ही जर म्हटलात की तुतारीवाल्यांना सुद्धा जरांगे पाटलांना भेटायला तुतारीवाले पण आलेले आहेत त्या ठिकाणाहून, जर त्यांना उमेदवारी समजा दिली किंवा मग जर उमेदवारी जरांगे पाटलांनी दिली नाही तर तुमचा काय निर्णय असेल? कसं आहे माहिती आहे का, आमचा निर्णय आता पाटलांचा निर्णय अंतिम असेल, पण येवलावासी फक्त एवढंच म्हणतील की पाटील आणि शरद पवार हे काहीतरी कुठंतरी गणित जुळतंय म्हणून पाटलांनी इथं उमेदवार दिला नाही म्हणून। मग तसं जर झालं तर तुमची काय भूमिका असेल सगळ्या मराठा बांधवांची? येवल्यातल्या काय वाटेल तुम्हाला? कोणाचा मग भुजबळांची सीट लागेल का की मग कसं लागेल, काय वाटते तुम्हाला? हे आता नक्कीच नाही सांगू शकत। ते वेळेवर प्रचार दौरा असेल किंवा जनमत आणि मतदार कुठं कौल देतो याच्यावर अवलंबून असेल। परंतु आजची परिस्थिती अशी आहे की जर कधी पाटलांनी उमेदवार नाही दिला तर नक्कीच आपल्या मराठा समाजाला भुजबळ पाडणं जड जाईल। नेमकं आता जर दिलाच नाही जरांगे पाटलांनी उमेदवार, तिथं लढायचंच नाही ठरलं, समजा जिल्ह्यातून फक्त एकच मतदारसंघ जरांगे पाटील यांची घोषणा करतात, जर तुमच्या येवल्यातून जर नाही ठरलं द्यायचा उमेदवार तर मराठा बांधव नेमकं कुणाला मतदान करणार? हे बघा, आम्ही 70 दिवस उपोषण करते आहेत। आम्ही तरी पाटलांचा आदेश सर सावंदे मानून पाटलांच्या आदेशालाच मान्यता देऊ, परंतु येवलावासीय त्या गोष्टीला मान्यता देणार नाही एवढं नक्की सांगू शकतो। मग शरद पवारांचा उमेदवार निवडून येईल तिथं तुतारी हाती घेणार मराठा बांधव? मी पुन्हा तेच विचारताय मला की येईल किंवा नाही येईल, शेवटी जनमत असेल, कौल असेल, पाटलांनी आदेश केले तर नक्कीच निवडून येईल। परंतु येवल्यातील जनमत फार वाईट परिस्थितीचं आहे, कारण या अगोदर पण पाटलांचं ऐकून आम्ही BJPच्या भारतीताई पवारांना पाडून भगरे सरांना निवडून दिलं, पण त्याची प्रचिती आता येवलावासी पाहत आहे। ओके, आपण जर बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आहेत। येवल्याहून अजून कोण आलंय का? येवल्याचं कोणी आहे का इथे? तर आपण जर बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आहेत, वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहेत। येवल्याची या मराठा आंदोलकांनी परिस्थिती सांगितलेली आहे, जर येवल्यामधून जर उमेदवार दिला नाही तर जरांगे पाटलांचं आणि कुठे तुतारीवाल्यांचं कुठेतरी साठलोट आहे का अशा पद्धतीचा संशयसुद्धा मराठा बांधवांना पडू शकतो। त्यामुळे जरांगे पाटलांनी येवल्यामधून उमेदवारी द्यावी आणि छगन भुजबळांना पाडण्यामध्ये सगळे मराठा बांधव सहकार्य करतील अशा पद्धतीची भूमिका आणि माहिती जी आहे ती यांनी दिलेली आहे। सुधीर जाधव सर, रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्यभरातील मराठा उमेदवारांची बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या मतदारसंघातल्या
ज्या निवडणुका लढवायच्या त्याची घोषणा केलेली आहे. मराठवाडा विभाग जो आहे तो झालेला आहे. त्याच्यानंतर पश्चिम विभाग असेल किंवा वेगवेगळ्या भागातल्या मतदारसंघाची ते घोषणा करणार आहेत. घोषणा ज्या आहेत त्या जरांगे पाटील यांच्या सुरूच आहेत आणि त्यानंतर ते उमेदवारांच्या सुद्धा घोषणा करणार आहेत. माझ्यासोबत काही येवल्याहून आलेले हे सगळे मराठा आंदोलक आहेत. दादा, मनोज जरांगे पाटील यांनी आता मतदारसंघाच्या घोषणा केलेल्या आहेत. याच्याकडे तुम्ही कसं बघता सर? ज्या मतदारसंघात घोषणा केल्यात त्या अतिशय चांगल्या आणि सुस्थितीत आहे. जिथं लढायला पाहिजे तिथं पाटलांच्या आदेशानुसार ते लढल्या पाहिजे, जिथं पाडायचं तिथं पडल्या पाहिजे. परंतु अजून आमचं पश्चिम महाराष्ट्र येवला, नाशिक जिल्ह्यातील येवला, जे पाटलांना अतिशय प्रखर विरोध करणारा एक मतदारसंघाचा आमदार म्हणजे भुजबळ यांनी जो प्रखर विरोध करूनही आज पाटलांनी जर ठरवलं म्हणजे पाटलांनी आदेश केले की मराठा उमेदवार तिथं दिला गेला पाहिजे. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की येवल्यामध्ये शरद पवार गट तुतारी यांनी मराठा एक उमेदवार दिलेला आहे. जे मराठा उमेदवार देऊन आता पाटलांची काय भूमिका असेल ती अतिशय महत्त्वाची आहे. परंतु येवल्याच्या वतीने मी सांगू इच्छितो की आता येवलेकर तुतारी हातात घेणार नाही. पाटलांनी दिलेला उमेदवारच हा एकमेव उमेदवार असेल आणि तोच पाटलांनी उमेदवार. आता पाटलांकडे आम्ही जी 10-15 लोकांची यादी होती ती शॉर्टिंग करून 2-3च लोक ठेवलेत की त्या 2-3पैकी एक जण उमेदवार द्यावं. त्यासाठी मराठा समाज त्याच्या पाठीमागं खंबीर उभं राहून आणि पाटलांवर गुलाल टाकल्याशिवाय राहणार. येवल्यामध्ये नेमकी कुणाकुणाची फाईट आहे? आतापर्यंत कुणी किती अर्ज भरले आणि मराठा वोटिंग जी आहे ती किती आहे तिथे? आता येवल्याची परिस्थिती अशी आहे की 3-3.25 लाख टोटल मतदान आहे. त्यापैकी 1,27,000 मराठा मतदान आहे. त्यापैकी 60-65 हजार मतदान मुस्लिमांचं आहे. दलितांचं मतदान 30-35 हजार आहे. असं 2 लाखापर्यंत जर पाटलांनी जर हे गणित जुळवलेलं आहे मराठा, मुस्लिम आणि दलित, तर पाटलांनी दिलेला उमेदवार तिथं कुठलाही शंका न घेता तो भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही. जर समजा आता तुम्ही जर म्हटलात की तुतारीवाल्यांना सुद्धा जरांगे पाटलांना भेटायला तुतारीवाले पण आलेले आहेत त्या ठिकाणाहून, जर त्यांना उमेदवारी समजा दिली किंवा मग जर उमेदवारी जरांगे पाटलांनी दिली नाही तर तुमचा काय निर्णय असेल? कसं आहे माहिती आहे का, आमचा निर्णय आता पाटलांचा निर्णय मानतील अंतिम असेल. पण येवलावासी फक्त एवढंच म्हणतील की पाटील आणि शरद पवार हे काहीतरी कुठंतरी गणित जुळतंय म्हणून पाटलांनी इथं उमेदवार दिला नाही म्हणून. मग तसं जर झालं तर तुमची काय भूमिका असेल सगळ्या मराठा बांधवांची येवल्यातल्या? काय वाटेल तुम्हाला? कोणाचा मग भुजबळांची सीट लागेल का की मग कसं लागेल? काय वाटते तुम्हाला? हे आता नक्कीच नाही सांगू शकत. ते वेळेवर प्रचार दौरा असेल किंवा जनमत आणि मतदार कुठं कौल देतो याच्यावर अवलंबून असेल. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की जर कधी पाटलांनी उमेदवार नाही दिला तर नक्कीच आपल्या मराठा समाजाला भुजबळ पाडणं जड जाईल. नेमकं आता जर दिलाच नाही जरांगे पाटलांनी उमेदवार, तिथं लढायचंच नाही ठरलं, समजा जिल्ह्यातून फक्त एकच मतदारसंघ जरांगे पाटील यांची घोषणा करतात, जर तुमच्या येवल्यातून जर नाही ठरलं द्यायचा उमेदवार तर मराठा बांधव नेमकं कुणाला मतदान करणार? हे बघा, आम्ही 70 दिवस उपोषण करते आहेत. आम्ही तरी पाटलांचा आदेश सावंदे मानून पाटलांच्या आदेशालाच मान्यता देऊ. परंतु येवलावासीय त्या गोष्टीला मान्यता देणार नाही एवढं नक्की सांगू शकतो. मग शरद पवारांचा उमेदवार निवडून येईल तिथं तू तरी हाती घेणार मराठा बांधव? मी पुन्हा तेच विचारताय मला की येईल किंवा नाही येईल. शेवटी जनमत असेल, कौल असेल. पाटलांनी आदेश केले तर नक्कीच निवडून येईल. परंतु येवल्यातील जनमत फार वाईट परिस्थितीचं आहे. कारण या अगोदर पण पाटलांचं ऐकून आम्ही BJPच्या भारतीताई पवारांना पाडून भगरे सरांना निवडून दिलं. पण त्याची प्रचिती आता येवलावासी पाहत आहे. ओके, आपण जर बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आहेत. येवल्याहून अजून कोण आले का? येवल्याचं कोणी आहे का इथे? तर आपण जर बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आहेत. वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहेत. येवल्याची या मराठा आंदोलकांनी परिस्थिती सांगितलेली आहे. जर येवल्यामधून जर उमेदवार दिला नाही तर जरांगे पाटलांचं आणि कुठे तुतारीवाल्यांचं कुठेतरी साठलोट आहे का अशा पद्धतीचा संशयसुद्धा मराठा बांधवांना पडू शकतो. त्यामुळे जरांगे पाटलांनी येवल्यामधून उमेदवारी द्यावी आणि छगन भुजबळांना पाडण्यामध्ये सगळे मराठा बांधव सहकार्य करतील अशा पद्धतीची भूमिका आणि माहिती जी आहे ती यांनी दिलेली आहे. सुधीर जाधव सर, रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी. मराठा आंदोलक मनोज जरांगे